आपल्या आजूबाजूला बघा, उंच उंच इमारती, मोठे मोठे पूल, अवाढव्य जहाजं, हे सगळं असं उभं आहे. पण कधी विचार केलाय का की यांना एकत्र कोणी बांधून ठेवलं असेल? याचं उत्तर खरं तर एका अदृश्य शक्तीमध्ये दडलंय. एक अशी शक्ती जी प्रचंड मजबूत आहे आणि अविश्वसनीयपणे वेगवान सुद्धा. चला आज आपण मिळून या शक्तीचं रहस्य उलगडूया. हो, हेच ते मोठमोठे चमत्कार, गगनचुंबी इमारती, महाकाय पूल, जहाजं यांना बघितल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की इतके जड, प्रचंड वजनाचे धातूचे भाग एकमेकांना इतक्या मजबूतीनं जोडले तरी कसे जातात? यामागे आहे एक खास तंत्रज्ञान जे या सगळ्या बांधकामांचा म्हणायला गेलं तर कणा आहे. आणि त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे XCWA, म्हणजेच फ्लक्स कोड आर्क वेल्डिंग. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी वेल्डिंगची पद्धत आहे ज्यामध्ये वापरली जाणारी जी तार असते ना, ती आतून पोकळ असते आणि तिच्या आत एक खास पावडर भरलेली असते. या पावडरला म्हणतात फ्लक्स. आणि खरं सांगायचं तर हीच या प्रक्रियेची खरी जादू आहे. ठीक आहे, तर मग प्रश्न असा आहे की FCWचे फायदे काय आहेत? म्हणजे मोठमोठ्या अवजड कामांसाठी व्यावसायिक वेल्डर्स याच तंत्रज्ञानाची निवड का करतात? यामागे नक्कीच काहीतरी खास कारणं असणार, हो की नाही? चला बघूया तर FCWमध्ये असं काय खास आहे जे त्याला इतकं महत्त्वाचं बनवतं. तर बघा, सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याचा वेग आणि ताकद. म्हणजे या प्रक्रियेत धातू वितळवून जोडण्याचा जो वेग आहे तो प्रचंड जास्त असतो. आणि हे वेल्डिंग फक्त वरवरचं नाही तर जाड पत्र्यांच्याही खोलवर जाऊन एकदम मजबूत पकड निर्माण करतं. दुसरा फायदा आहे याची लवचिकता. समजा आपण सेल्फ शिल्डेड प्रकार वापरत असू तर गॅस सिलेंडरचं ओझं सोबत बाळगायची गरजच नाही. म्हणजे कुठेही अगदी वाऱ्यावर सुद्धा सहज काम करता येतं. आणि एक अजून भारी गोष्ट, पृष्ठभाग थोडा गंजलेला किंवा अस्वच्छ असला तरी याला फारसा फरक पडत नाही. आपलं काम होत राहतं. या संपूर्ण तंत्रज्ञानाचं सगळं रहस्य दडलंय ते एका खास वायरमध्ये. ही फक्त एक साधी तार नाहीये, ही आहे एक प्रकारची जादुई नळी. या नळीच्या आत खनिजे आणि मिश्रधातूंची एक खास पावडर भरलेली असते. आणि गंमत काय होते बघा, जेव्हा वेल्डिंग सुरू होतं तेव्हा ही पावडर वितळते आणि वेल्डचं संरक्षण करण्यासाठी आपोआप एक कवच तयार करते. कमाल आहे नाही का? आता पुढे जाऊया. इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. FCAWमध्ये वेल्डचं संरक्षण करण्याचे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. कामाची जागा आणि गरज काय आहे यानुसार यातला एक मार्ग निवडला जातो. असं समजा की एकाच कामासाठी 2 वेगवेगळे स्पेशलिस्ट तयार आहेत. यातला पहिला प्रकार आहे सेल्फ शिल्डेड. हा म्हणजे असा आहे जो एकटाच लढतो. याच्या तारेतला फ्लक्सच संरक्षणासाठी पुरेसा असतो. त्यामुळे बाहेर कितीही वारा असो, हा आपलं काम एकदम चोख बजावतो. आणि दुसरा आहे गॅस शिल्डेड. याला मात्र मदतीची गरज असते. यामध्ये फ्लक्स सोबतच बाहेरून एका वेगळ्या गॅसचा पुरवठा केला जातो, ज्यामुळे वेल्ड एकदम स्वच्छ आणि मजबूत होतो. हा प्रकार बंदिस्त जागेत म्हणजे समजा फॅक्टरीमध्ये सर्वोत्तम काम करतो. आता थोडं विचार करा. समजा एका उंच इमारतीवर किंवा पुलावर वेल्डिंग करायचं आहे जिथे खूप वारा आहे. तिथे कोणता प्रकार निवडला जाईल? बरोबर, सेल्फ शिल्डेड. का? कारण त्याला गॅस सिलेंडरची गरज नाही आणि वाऱ्याचा काही परिणाम होत नाही. पण याउलट जर एखाद्या फॅब्रिकेशन शॉपमध्ये अत्यंत नाजूक आणि उच्च दर्जाचं वेल्डिंग हवं असेल तर तिथे गॅस शिल्डेड प्रकारालाच पसंती दिली जाईल, कारण त्याची गुणवत्ता सर्वोत्तम असते. म्हणजे सरळ हिशोब आहे, प्रत्येक कामासाठी एक योग्य हत्यार. आता येतोय या माहितीमधला सगळ्यात रंजक भाग. प्रत्येक वेल्डिंग वायरवर काही अक्षरं आणि आकडे लिहिलेले असतात. ते दिसायला अगदी एखाद्या गुप्त संदेशासारखे वाटतात, नाही का? पण खरं तर ती त्या वायरची संपूर्ण ओळख असते. चला तर मग ही गुप्त भाषा कशी वाचायची ते शिकूया. ओके, तर समजा आपल्या हातात एक वायरचं पॅकेट आलं आणि त्यावर असं लिहिलंय E71T-1C. हे काय आहे? हा काही पासवर्ड नाहीये, ही आहे त्या वायरची कुंडली. यातलं प्रत्येक अक्षर आणि प्रत्येक अंक आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगत आहे. चला तर मग हा कोड एकत्र मिळून उलगडूया. सुरुवात करूया E ने. E म्हणजे इलेक्ट्रोड. सोपं आहे. पुढचा अंक आहे 7. याचा अर्थ आहे या वायरची ताकद, जी आहे तब्बल 70,000 PSI. त्यानंतर येतो 1, जो सांगतो की ही वायर कोणत्याही स्थितीत म्हणजे उभी, आडवी कशी वापरता येते. मग येतं T. T म्हणजे ही ट्युब्युलर म्हणजेच आपली फ्लक्स कोड वायर आहे. आणि सगळ्यात शेवटी असलेलं C आपल्याला सांगतं की याला संरक्षणासाठी कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 गॅसची गरज आहे. आहे की नाही एकदम सोपं? आता यातली खरी गंमत पुढे आहे. समजा कोडच्या शेवटी C किंवा M सारखं कोणतंच अक्षर नसेल तर याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. त्या वायरला बाहेरून कोणत्याही गॅसची गरज नाही, म्हणजेच ती सेल्फ शिल्डेड आहे.
बघा, ही एक छोटीशी ट्रिक आपल्याला दोन्ही प्रकारच्या वायरमधला फरक लगेच ओळखायला मदत करते. चला तर मग एकदा पटकन उजळणी करूया. ई म्हणजे इलेक्ट्रोड. पहिला अंक आपल्याला ताकद दाखवतो. दुसरा अंक सांगतो की कोणत्या पोझिशनमध्ये काम करता येतं. टी म्हणजे अर्थातच ट्यूबुलर वायर. आणि शेवटचं अक्षर गॅसची गरज आहे की नाही हे स्पष्ट करतं. आता बघा, आपण कोणत्याही वायरचा कोड बघून तिची सगळी माहिती मिळवू शकतो. आणि अशा प्रकारे जो कोड सुरुवातीला आपल्याला एक रहस्यमय संदेश वाटत होता, तो आता आपल्यासाठी स्पष्ट सूचनांचा एक संच बनला आहे. हे ज्ञान आता कोणत्याही वेल्डिंग वायरची क्षमता आणि तिचा योग्य वापर समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण हे पाहिलं की आपल्या जगातल्या मोठमोठ्या बांधकामांच्या मागे FCW सारखं एक शक्तिशाली तंत्रज्ञान आहे. पण जरा विचार करा, इतक्या ताकदवान आणि लवचिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात काय काय शक्य होऊ शकतं? पाण्याखालची शहरं बांधता येतील की मंगळावर वस्ती उभारता येईल? याचं उत्तर आपल्याला भविष्यातच मिळेल. पण एक गोष्ट नक्की की त्याची पायाभरणी आज हेच तंत्रज्ञान करत आहे.